आज संपूर्ण आदिवासी समाजाच्या मानेवर सुरी लटकत आहे। निर्वाचित लोकप्रतिनिधी हे आदिवासी आहेत। आदिवासींच्या खऱ्या प्रश्नांवर कोणीही बोलत नाही। आदिवासी समाजाच्या ज्या समस्या आहेत त्या पुन्हा वाढत आहेत, भयानक मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहेत। कधी नव्हे तेवढं शोषण, तेवढा अन्याय आणि तेवढा अत्याचार आज आदिवासी समाजावरती होत आहे। हे आताचं जे सरकार आहे आणि त्या सरकारमधले मंत्री आहेत ते म्हणतात की आदिवासींच्या जमिनी कोणालाही घेऊन टाकता येतील। आजचं हे जे संमेलन आहे, आजची ही जी परिषद आहे, जी डॉक्टर माने सरांच्या नेतृत्वात BRSPनी घेतलेली आहे, ती अतिशय ऐतिहासिक अशा स्वरूपाची आहे। मी ऐतिहासिक याच्यासाठी म्हणतो की भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीच्या निमित्तानं एका नॉन ट्रायबल पक्षाने किंवा नॉन ट्रायबल संघटनेने, नॉन ट्रायबल लोकांनी ही घेतलेली परिषद आहे। उपस्थितांच्या मध्ये ट्रायबल्स किती आहेत मला माहिती नाही, फार कमी असतील, बोटावर मोजण्या इतके। पण आदिवासींच्या एकूणच समस्यांच्या बद्दल आज दिवसभर जे विचारमंथन या ठिकाणी होत आहे, जी चर्चा आज या ठिकाणी रंगलेली आहे, अतिशय महत्त्वपूर्ण, अतिशय अर्थपूर्ण आणि अत्यंत गंभीर अशा पद्धतीची चर्चा आज दिवसभर झाली। मी काही चर्चा थोड्या वेळापूर्वी ऐकली, मला पूर्ण वेळ राहता आला नाही अन्य कामांच्यामुळे, आणि त्या अर्थाने मी या परिषदेला, या संमेलनाला अत्यंत ऐतिहासिक आहे असं समजतो। माने सरांचं मी मुद्दाम अभिनंदन करतो की याची गरज होती। गडचिरोलीमध्ये अशा संमेलनांची, अशा परिषदांची गडचिरोलीमध्ये गरज होती। खरं म्हणजे आज संपूर्ण आदिवासी समाजाच्या मानेवर सुरी लटकत आहे, कुऱ्हाड लटकत आहे। दुर्दैव असं की ज्यांनी या सगळ्या समस्यांच्या विरोधामध्ये संघर्ष करायला पाहिजे, ज्यांनी ह्या आदिवासींच्या वरती होत असलेल्या अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधामध्ये बोलायला पाहिजे, रस्त्यावर यायला पाहिजे, ते कोणीही बोलताना दिसत नाही। सरांनी उल्लेख केला, या जिल्ह्याचे सगळे इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह, निर्वाचित लोकप्रतिनिधी हे आदिवासी आहेत। आदिवासींच्या खऱ्या प्रश्नांवर कोणीही बोलत नाही। त्यांना असं वाटतं की आदिवासींचे सगळे प्रश्न सुटले, आदिवासी अगदी सुखी संपन्न झालेले आहेत, त्यांचे काहीही प्रश्न नाही आहेत। आदिवासींचे प्रश्न काय आहेत, आज माने सरांचं भाषण ऐकल्यानंतर इथल्या आदिवासींचे डोळे उडायला पाहिजेत। खरं म्हणजे समस्या कमी होण्याच्या ऐवजी आदिवासी समाजाच्या ज्या समस्या आहेत त्या पुन्हा वाढत आहेत, भयानक मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहेत। कधी नव्हे तेवढं शोषण, तेवढा अन्याय आणि तेवढा अत्याचार आज आदिवासी समाजावरती होत आहे। पण आमचे ही सगळी जी नेते मंडळी आहे, त्या उत्तरेपासून तर दक्षिणेपर्यंत सगळी मंडळी चूप आहे, अगदी गप्प आहे, त्यांना काही वाटत नाही। आणि म्हणून ह्या सगळ्या प्रश्नांची चर्चा आज दिवसभर या ठिकाणी केली। मला वाटते की खरोखरच ह्या दिवसाचं जे महत्त्व आहे, खऱ्या अर्थानं आपण बिरसा मुंडांना श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण केली, आदरांजली अर्पण केली असा त्याचा अर्थ होतो। बिरसा मुंडांनी जो संघर्ष केला, तो संघर्ष संपलेला नाही, तो संघर्ष त्याच्याही पेक्षा जास्त मोठ्या प्रमाणामध्ये तीव्र करण्याची आज या ठिकाणी गरज निर्माण झालेली आहे। अशी परिस्थिती आज आपल्या या ठिकाणी येऊन ठेपलेली आहे। सर मगा महारवतनाच्या बद्दलच्या चर्चेमध्ये सांगत होते, त्याचाच थोडासा धागा मी सांगतो सर आपल्यालाही माहिती असेल, मध्ये आमच्या महाराष्ट्राचे महसूल मंत्री या ठिकाणी आले गडचिरोलीला, लटारी भाऊ बावनकुळे, आणि त्यांनी सांगितलं की आदिवासींच्या जमिनी आता लीजवर कोणालाही देता येतील। वारे वा, म्हणजे सरांनी उल्लेख केला की आदिवासींच्या जमिनींचं प्रोटेक्शन व्हावं, त्या कोणी हिसकावू नयेत,
त्या कोणी सावकार लोकांनी किंवा इतरांनी गिळंकृत करू नयेत म्हणून ट्रायबल लँड रिस्टोरेशन ॲक्ट आणला. हे आताचं जे सरकार आहे आणि त्या सरकारमधले मंत्री आहेत ते म्हणतात की आदिवासींच्या जमिनी कोणालाही घेऊन टाकता येतील. मात्र इथल्या कुठल्याही आदिवासीच्या मंत्र्यांनी आदिवासींच्या आमदारांनी याचा विरोध केला नाही. ही अत्यंत दुःखाची गोष्ट. आदिवासी समाजाचं दैन्य खरं म्हणजे समजून घेण्याची ताकद जर आज कुणामध्ये असेल तर ती माने सरांच्या सारख्या आणि आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणाऱ्या लोकांच्या मध्ये आहे. म्हणून आम्ही हे बोलतो, पोटतिडकीनं बोलतो. आदिवासी समाजाचा कुठलाही कार्यक्रम असेल आम्ही त्या ठिकाणी जातो, त्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होतो. कारण ते आमचे बंधू आहेत. त्यांचं दुःख काय आहे हे कदाचित त्यांना जेवढं माहीत नसेल त्याच्यापेक्षा जास्त आम्हाला माहीत आहे आणि म्हणून आम्हाला त्याची काळजी वाटते. म्हणून आम्ही हे बोलतो. अत्यंत मोठे गंभीर प्रश्न आहेत आदिवासी समाजाचे आणि त्या प्रश्नांच्या वरती विचार होणं आणि त्याच्यावरती संघर्ष होणं अत्यंत आवश्यक आहे. आदिवासी समाजाला या देशाच्या नकाशावरूनच खरं म्हणजे नष्ट करण्याचं एकंदरीत षडयंत्र या देशामध्ये सुरू आहे, जे सरांनी सांगितलं. आदिवासी हे हिंदू नाहीत किती लोक म्हणतात आणि याच्यावरती कोणी संघर्ष करेल तर त्याचा आवाज सुद्धा दाबण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो. मला असं वाटतं की आदिवासी समाजाने या प्रश्नावरती एकत्र येऊन संघर्ष उभा केला पाहिजे. त्यांना हिंदू बनवण्याचं जे षडयंत्र या ठिकाणी सुरू आहे तो हाणून पाडण्याचं काम इथल्या आदिवासी बांधवांनी केलं पाहिजे. त्या आंदोलनामध्ये आदिवासींच्या सोबत त्यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही त्यांच्या सोबत उभे राहू अशी मी ग्वाही आणि अभिवचन या परिषदेच्या निमित्तानं देतो. मित्रांनो, खूप प्रश्न आहेत, जमिनीचे प्रश्न आहेत. आज तर मागच्या सभेमध्ये मी सांगितलं होतं की त्या लॉयडच्या प्रकल्पामुळे किती आदिवासी अगदी नष्ट नाबूद झालेले आहेत. कवडी मोलाने त्यांची जमीन जी घेण्यात आलेली आहे, कायदा कानून सगळं धाब्यावर ठेवून फक्त कायद्याच्या त्या पुस्तकामध्ये ठेवून त्यांच्यावरती अशा पद्धतीनं सगळा जो अन्याय आणि अत्याचार सुरू आहे. मित्रांनो, अत्यंत विदारक, अत्यंत भयावह. खरं म्हणजे आदिवासींचं एक पद्धतीचं वंशविच्छेदन सुद्धा करण्याचं काम या ठिकाणी मी अनेकदा सांगत असतो, ते सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि त्याची प्रक्रिया पण सुरू आहे. आणि म्हणून या सगळ्या पार्श्वभूमीवर मला असं वाटते की आपण सगळ्यांनी हा मुद्दा या ठिकाणी उचलून धरला आणि या परिषदेच्या निमित्तानं सगळ्यांच्या आदिवासी समाजाच्या मध्ये एक नवीन ऊर्जा, एक नवीन अवेअरनेस निर्माण करण्याचं काम आपण या परिषदेच्या निमित्ताने केलं. मला असं वाटतं की अत्यंत चांगली गोष्ट आहे. मी माने सरांना आणि इथल्या सगळ्या संयोजकांना सॅल्यूट करतो आणि येणाऱ्या काळामधली ही लढाई आपण सगळे मिळून, आदिवासी आणि आंबेडकरी लोक ह्या सगळे मिळून ही लढाई आपण पुढे नेऊया एवढंच बोलतो आणि इथं थांबतो. प्रोटोकॉल सोडून मला ना या ठिकाणी सरांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद देतो आणि इथंच थांबतो. जय भीम, जय बिरसा, जय भारत.